रुद्रपठण 40 दिवसांची प्रभावी सेवा. करोडोंची कर्जे, घरातील भांडण, व्यसन, हट्टी मुलं, आजारपण, पितृदोष सर्व अडथळ्यांवरती उपाय. आज अनेकांच्या आयुष्यात समस्या एकट्या येत नाहीत. कर्ज वाढतंय, घरात रोज वादविवाद होतात, व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतोय, मुलं ऐकत नाहीत, आजारपण मागे लागतंय, पितृदोषाची बाधा जाणवते. अशा वेळी एकच उपाय, भगवान शिवाची कृपा. आणि शिवकृपेचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे रुद्रपठण सेवा. हे संहार आणि निर्माणाचे देव आहेत, ते म्हणजे शिवा. जेव्हा आयुष्यात अडचणींचा अंधार वाढतो तेव्हा शिवनामच प्रकाश देतो. रुद्रपठण म्हणजे काय? रुद्रपठण म्हणजे ओम नमः शिवाय, रुद्राध्याय, महामृत्युंजय मंत्र यांचे नियमित जप व पाठ 40 दिवस अखंड भक्तिभावाने करणे. ही सेवा 40 दिवसच का? कारण 40 दिवस सातत्याने केलेली साधना मन, घर आणि वातावरण पूर्णपणे शुद्ध करते. कोणासाठी करावी ही सेवा? करोडोंची कर्जे असतील तर शिवकृपेने अडथळे दूर होतात, अचानक मार्ग सापडतात, अडकलेले पैसे परत येऊ लागतात. घरामध्ये भांडण, मतभेद. रुद्र जपामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक शक्ती नष्ट होतात. व्यसनी माणूस घरात असेल तर शिवाची कृपा मिळाल्यावर मन बदलतेच. हट्टी स्वभाव मवाळ होतो. हट्टी मुलं, अभ्यासात लक्ष नाही. रुद्रपठणामुळे बुद्धी स्थिर होते, एकाग्रता वाढते. वारंवार आजारपण. महामृत्युंजय मंत्र आरोग्यदायी स्पंदने निर्माण करतो. 6वं म्हणजे पितृदोष. शिव हे पितरांचे अधिपती मानले जातात. त्यांची उपासना पितृदोष शांत करते. मग 40 दिवसांची सेवा कशी करावी तर ऐका. रोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, ते पण पांढऱ्या रंगाचे. शिवलिंगासमोर बसावे. घरात फोटो नसेल तरी शिवलिंगासमोर बसा. एक दीप लावा, अगरबत्ती लावा. 108 वेळा ओम नमः शिवाय जप करावा. संध्याकाळी महामृत्युंजय मंत्र 21 किंवा 51 वेळा म्हणावा. शक्य असल्यास रुद्राध्याय पठण करावे. मंत्र कोणता? ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युमुक्षीय मामृतात. सेवा करताना नियम: मांसाहार, मद्यपान टाळावे. वाईट विचार, खोटे बोलणे टाळावे. दर सोमवार उपवास केल्यास उत्तम. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे. सेवेचे अनुभव काय होतात तर अनेक भक्तांनी सांगितले आहे, कर्जातून सुटका झाली, घरातील वादविवाद शांत झाले, व्यसन सुटले, मुलांचे वागणे बदलले, आरोग्य सुधारले, पितृदोषाची बाधा कमी झाली. शिवभक्तीमध्ये अपार शक्ती आहे बरं का. श्रद्धा आणि विश्वास असला की परिणामसुद्धा तुम्हाला नक्कीच दिसतो. ही सेवा पूर्णपणे श्रद्धेने करा आणि शंका मनामध्ये ठेवू नका. 40 दिवस सातत्य ठेवा. महाशिवरात्री किंवा कोणत्याही सोमवारपासून सेवा सुरू केल्यास अधिक फळदायी मानली जाते. जर तुमच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा असेल, जर तुम्हाला मार्ग सापडतच नसेल, तर एकदा रुद्रपठण 40 दिवसांची सेवा तुम्ही नक्की करून पहा. शिवकृपेने अशक्यही शक्य होऊन जाते. हर हर महादेव. कधी तुम्हाला असं वाटतं का, घरात सगळं असूनही शांतता नाही, पैसा येता पण टिकत नाही, मुलं ऐकत नाहीत, व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त झाला, घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आणि त्या ऊर्जेला शांत करण्याची ताकद फक्त एकाच देवात आहे, ते म्हणजे शिव महादेव. शिवा हे फक्त संहारक नाहीत, ते दुःखांचा नाश करून नवीन सुरुवात देणारे आहेत. रुद्रपठण का परिणामकारक आहे? रुद्र म्हणजे शिवाचा उग्र पण करुणामय रूप. जेव्हा आपण 40 दिवस सातत्याने रुद्रपठण जप करतो तेव्हा घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात, वाद शांत होतात, मानसिक ताणसुद्धा कमी होतो, आर्थिक अडथळेसुद्धा दूर होऊ लागतात. 40 दिवसाचं हे एक चक्र आहे. मन, शरीर आणि घरातील स्पंदनं पूर्णपणे बदलायला हा काळ पुरेसा असतो. कर्जातून मुक्ती कशी मिळते? अनेकदा कर्ज फक्त पैशांमुळे नसतं, ते आपल्या कर्मबंधनामुळे सुद्धा असतं. रुद्रजपाने कर्मबंधनं सैल होऊ शकतात.
सैल होऊ लागते. अडकलेले पैसे परत मिळतात. नवीन कामाचे मार्ग उघडतात. अचानक मदतीचे हात पुढे येतात. श्रद्धा ठेवा, महादेव तुम्हाला मार्ग दाखवतातच. घरातील भांडण थांबवण्यासाठी रोज सकाळी घरात 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. घरात शांत मंत्रस्पंदन निर्माण झालं की राग आपोआपच शांत होतो. व्यसनमुक्तीसाठी विशेष उपाय. व्यसनी व्यक्तीच्या नावाने महामृत्युंजय मंत्र 21 वेळा म्हणा. त्या व्यक्तीला जबरदस्ती बदलू नका. शिवकृपा त्याच्या मनात परिवर्तन घडवेल. हट्टी मुलं, अभ्यासात लक्ष नाही. रात्री मुलांच्या खोलीत एक छोटी शिवप्रतिमा ठेवा. त्यांच्यासाठी दररोज 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा. हळूहळू त्यांचा स्वभाव देखील शांत होईल. पितृदोष शांती. पितरांची अपूर्ण इच्छा, असंतोष यामुळे अडथळे येतातच. शिव हे पितरांचे अधिपती मानले जातात. सोमवारी किंवा अमावस्येला शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. पितृदोषाची बाधा कमी होते. सेवा करताना लक्षात ठेवा, 40 दिवसामध्ये खंड पडू देऊ नका. एवढं मात्र लक्षात ठेवा, शक्य असल्यास हा उपवास सोमवारीच करा. अन्नदान करायला शिका. हळूहळू सवय तुम्हालाही लागेलच. मनामध्ये शंका अजिबात ठेवू नका. देवाच्या प्रती फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. काही जण महाशिवरात्रीपासूनच ही रुद्रपठण सेवा सुरू करतात, कारण तेव्हापासून खूपच फलदायी मानली जाते. पण अनुभव काय सांगतात? अनेक भक्त सांगतात, अचानक कर्ज फेडण्याचा मार्ग देखील त्यांना सापडला. पती पत्नीतील वाद देखील शांत झाले. मुलं अभ्यासाकडे देखील वळली. घरात समाधान निर्माण झाले. शांतता निर्माण झाली. हे चमत्कार नाहीत, हे देवाचा आशीर्वादच आहे. ही आहे श्रद्धेची शक्ती आणि शिवकृपा. खरंच तुमच्या आयुष्यात संकटाचा अंधार असेल, 40 दिवस स्वतःला महादेवांच्या चरणी अर्पण करा. विश्वास ठेवा, शिव कधीही भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. हर हर महादेव. फक्त 40 दिवस मनापासून महादेवांना अर्पण केले आणि आयुष्य बदलले. एक जणाचं सांगते मी तुम्हाला. हो, कारण जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने हाक मारतो, तेव्हा महादेव शांत बसत नाहीत. शिव हे करुणामूर्ती आहेत. ते भक्ताच्या डोळ्यातील अश्रू ओळखतातच. एक अनुभवाची कथा सांगते. करोडोचं कर्ज. एका भक्तावर मोठं कर्ज होतं. व्यवसायामध्ये खूपच तोटा होता. बँकेचे फोन, घरामध्ये ताणतणाव, वादविवाद. त्यांनी 40 दिवस रुद्रपठण सेवा सुरू केली. दररोज 108 वेळा ओम नमः शिवाय महामृत्युंजय मंत्र 21 वेळा म्हणायला सुरुवात केला. 20व्या दिवसापासून परिस्थिती बदलायला लागली. जुना अडकलेला पेमेंट मिळाला. नवीन कामाचा सुद्धा करार झाला. हळूहळू कर्ज फेडण्याचा मार्ग मोकळा झाला. हे योगायोग नव्हतं, ही होती शिवकृपा. दुसरी अनुभव कथा ऐका. घरातील भांडण थांबलं. एका कुटुंबात रोज वादविवाद होत होते. सासू, सून, पती, पत्नी, मुलं. घरामध्ये शांतताच नव्हती. कहार म्हणजे कहारच. रोज सकाळी रुद्रजप सुरू केला आणि सोमवारी शिवलिंगावरती जल अर्पण केलं. 15-20 दिवसातच घरातील वातावरण बदललं. बोलण्याची भाषासुद्धा मवाळ झाली आणि त्यांच्या घरातील रागसुद्धा कमी झाला. घरात समाधान निर्माण झालं, शांतता आली. तिसरी कथा ऐका. व्यसनातून मुक्ती. एक गंभीर व्यक्ती व्यसनात खूपच अडकली होती. कुटुंब त्रस्त होतं. पत्नीने त्याच्या नावाने 40 दिवस महामृत्युंजय मंत्र म्हटला, रुद्रपठण केलं. एक दिवस अचानक त्या व्यक्तीच्या मनात विचार आला, मी चुकीच्या मार्गावर आहे. हळूहळू त्याने व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला. शिव मन परिवर्तन करतात, हे याचं उदाहरण आहे. हट्टी मुलांमध्ये बदल. एका आईने मुलाच्या अभ्यासासाठी सेवा सुरू केली. दररोज 11 वेळा मंत्र म्हणायचा. सोमवारी उपवास करायचा. मुलाची एकाग्रता वाढली. राग कमी झाला. परिणाम काय दिसून आले तर परीक्षेमध्ये अव्वल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पितृदोष शांती. अनेकदा घरात सतत अडथळे येतात. लग्न जमत नाही. कामसुद्धा अडतं. आजार वाढतात. शिवपूजेमुळे पितरांची शांती होते. असं मानलं जातं, अमावस्येला काळे तीळ अर्पण केल्यास लाभ होतो. 40 दिवस पूर्ण झाल्यावर काय करावे? शेवटच्या दिवशी शिवाला नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास अन्नदान करा. गरिबांना वस्त्रदान करा. महादेवांचे आभार माना. जर मनात समाधान वाटलं तर दर सोमवारी सेवा चालू ठेवा. महाशिवरात्री या दिवशीपासून रुद्रपठण केल्यास 1000 पट फळ मिळते असं मानलं जातं, पण तुम्ही आत्ताही सोमवारपासून सुरुवात करू शकतात.
लक्षात ठेवा, मनाभावाने करा, विश्वासाने आणि श्रद्धेने करा. ही सेवा जादू नाही बरं का, देवाचा आशीर्वाद आणि शिवकृपा आहे. ही श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक बदलाची साधना आहे. 40 दिवस मन, वाणी आणि कृती फक्त तुम्ही शुद्ध ठेवा. वाईट सवयी सोडा. वाईट आणि अपशब्द कोणाशीही बोलू नका. चांगले कर्म करत राहा. आईवडिलांची सेवा करा. दान धर्म, अन्नदान करा. तेव्हा महादेव स्वतः तुमचा मार्ग मोकळा करतील. हर हर महादेव. गूढ शक्ती. 40 दिवसाचा प्रभावी सेवा. कर्मबंधन मुक्ती. जीवनातील मोठा परिणाम क्षण. 40 दिवस पूर्ण होत आले. आता मन शांत झाले. घरात थोडी स्थिरता जाणवते. पण तुम्हाला माहिती आहे का, 40 दिवसांच्या शेवटच्या टप्प्यात सर्वात मोठा बदल घडतो. कारण तेव्हा तुमचं मन, घर आणि कर्म तीनही गोष्टी शुद्ध व्हायला लागतात. आणि जेव्हा भक्त पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा महादेव स्वतः कृपा करतात. शिव हे केवळ दुःख नष्ट करत नाहीत, तर नवीन भाग्याची सुरुवात सुद्धा करतात. कर्मबंधन आणि रुद्रशक्ती. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कधीकधी फक्त या जन्माच्या नसतात. पूर्वजन्मीचे कर्म, पितरांचे असंतोष, अपूर्ण वचन. रुद्रजप म्हणजे त्या अदृश्य बंधनांवरचा प्रहार. जेव्हा 40 दिवस सातत्य ठेवले जाते, मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात. भीती कमी होते. आत्मविश्वास वाढतो. निर्णय क्षमता सुधारते. हा बदल आतून सुरू होतो आणि बाहेर परिणाम दिसू लागतात. अंतिम 5 दिवसांचे विशेष नियम. 40 दिवसांच्या शेवटच्या 5 दिवसांत रोज 108 वेळा ओम नमः शिवाय, 51 वेळा महामृत्युंजय मंत्र, शक्य असल्यास रुद्राभिषेक. या काळात स्वप्नांमध्ये संकेत मिळू शकतात देवाचे. मन अधिक संवेदनशील होतं. अचानक शांती जाणवते. घरातील वातावरणात बदल जाणून येतो. भांडणे कमी होतात. रागाऐवजी समजूत वाढते. घरात दिवा लावल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. हे सगळं ऊर्जा बदलल्यामुळे होतं. आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल. 40 दिवसानंतर अडकलेली कामं मार्गी लागतात. नवीन संधी मिळतात. जुने वाद मिटतात. महादेव मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. पितृशांती आणि कुटुंब सुख. शेवटच्या दिवशी काळे तीळ, दूध आणि जल अर्पण करा. पितरांच्या आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करा. शिव हे पितरांचे अधिपती मानले जातात. त्यांची कृपा मिळाल्यावर अडथळे देखील कमी होतात. विशेष संयोग काय, तर 40 दिवसांची सेवा सोमवार किंवा महाशिवरात्रीच्या काळातच पूर्ण झाली तर विशेष फलदायी मानली जाते, पण तुम्ही शिवरात्रीच्या नंतरही सुरू करू शकता. ही सेवा केवळ समस्यांसाठी नाही, तर ती तुमचं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी, तुमचे काही दिवस बदलण्यासाठी, ती तुम्हाला 40 दिवसांसाठी करायची आहे. वाईट सवयी सोडल्या, राग कमी केला, चांगले कर्म सुरू केले, तर महादेव तुम्हाला नवीन जीवनाची दिशा देतात. देवांना अंतिम प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या घरातील दुःख दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख द्या. माझ्या कर्माचा भार हलका करा. श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा, विश्वास ठेवा. हर हर महादेव. अंतिम परिवर्तन, कृतज्ञता आणि नवीन जीवनाची सुरुवात. 40 दिवस संपले. जपाचे स्वर अजूनही घरात घुमत आहेत. मन हलकं झालंय. श्वास शांत झालाय. जेव्हा भक्त सातत्य ठेवतो, तेव्हा कृपा ओघळते आणि ती कृपा असते महादेवांची. शिव हे फक्त संकट हरते नाहीत, तर जीवनाला आपल्या नवीन दिशा देणारे सद्गुरू आहेत. 40 दिवसानंतर काय बदल जाणवू शकतो? मनातील भीती देखील तुमच्या कमी होते. आत्मविश्वास वाढतो. घरातील वातावरण शांत होतं. आर्थिक निर्णय स्पष्ट होतात. आर्थिक अडचणी दूर होतात. व्यसनाकडे ओढ कमी होते. मुलांच्या स्वभावात स्थिरता येते. अडथळ्यांवर मात करण्याचा आत्मविश्वास. लक्षात ठेवा, हा चमत्कार नसून श्रद्धा, सातत्य, सकारात्मक कृती यांचा परिणाम आहे. शिवाला 40व्या दिवशी दूध, जल, बेलपत्र अर्पण करा. 108 वेळा ओम नमः शिवाय, 51 वेळा महामृत्युंजय मंत्र. शक्य असल्यास अन्नदान किंवा त्या दिवशी वस्त्रदान करा. कुटुंबासोबत कृतज्ञता प्रार्थना. हे महादेव, जे दिलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. पुढचा मार्गही तुमच्या कृपेनेच उजळू द्या. पितृशांती व कुटुंब सुख. अमावस्येला किंवा सोमवाराला तीळ,
जल अर्पण करा. पितरांसाठी शांत प्रार्थना करा. शिवकृपेने घरातील अडथळे हळूहळू कमी होत जातात. विशेष दिवशी पुढील साधना सुरू केली असेल किंवा ती महाशिवरात्रीच्या काळात पूर्ण झाली असेल तर दर सोमवारी लहानसा जप चालू ठेवा. आर्थिक व वैयक्तिक शिस्त. अनावश्यक खर्च टाळा. जिथे नाही तिथे खर्च करू नका. आपल्या हातून लक्ष्मी विनाकारण जाऊ देऊ नका ज्याचा काहीही उपयोग नाही. प्रामाणिक व्यवहार ठेवा. खोटेपणा करू नका. व्यसनापासून दूर राहा. मुलांसोबत संवाद वाढवा. महादेव मार्ग दाखवतात. चालण्याची अंतिम जबाबदारी आपली आहे. 40 दिवसांची रुद्रपठण सेवा म्हणजे स्वतःला घडवण्याचा संकल्प आहे. तुम्ही बदललात तर घरसुद्धा बदलेल. घर बदललं तर नशीबसुद्धा बदलेल. श्रद्धा ठेवा, सातत्य ठेवा, कृतज्ञता ठेवा आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक बदलाला नम्रतेने स्वीकारा. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या. शिवांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी. ओम नमः शिवाय.